पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेलकरांची तहान भागवणाऱ्या गाडेश्वर देहरंग धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. 26 मे रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे गाडेश्वर धरणात पाणी साचले आणि त्यामुळे दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मे महिना सुरू असून पनवेलकरांची तहान भागवणाऱ्या गाडेश्वर धरणाने तळ गाठला होता. त्यातच मे महिन्यात सुरू असलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. 26 मे रोजी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यांवर देखील पाणी साचले. माथेरानच्या डोंगरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ते सर्व पाणी गाडेश्वर धरणात जमा झाले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गाडेश्वर धरणाची महानगरपालिकेच्या मालकीची 277 एकर जमीन असून त्यातील 125 एकर क्षेत्रावर देहरंग धरण आहे. या धरणाची 700 MLD क्षमता आहे. पनवेल महानगरपालिकेच्या मालकीची 277 एकर जमिनीला अद्यापपर्यंत संरक्षक भिंत देखील बांधलेली नाही. तसेच अर्ध्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही. पूर्वी या धरणाची साठवणूक क्षमता जास्त होती. 2005 साली झालेल्या पुरामुळे माथेरानच्या डोंगराची माती वाहत येऊन ती गाडेश्वर धरणात जमा झाली. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. पनवेल शहराची पाण्याची गरज दुप्पट असून ती भागवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेला MJP, MIDC आणि सिडकोवर अवलंबून राहावे लागते. पावसाळा सुरू झाल्याने पाण्याची टंचाई दूर होणार आहे. पाणी पडलं आहे.